अहो ऐका ना, थोडं जेवून घ्या बघू. हा ठीक आहे. बरं मी काय म्हणते, एखादी रोजदारी घेऊ का सोबतीला? पाय ना कोणी येत असेल तर घे. बरं. काय वहिनी, कामाला येतं का? काय काम आहे? हातपाय काय जायचं? बरं येतो ना. आवर मग लवकर. हो, आलीस तुम्ही निघा. हा, आवर आवर. चल ना. हो आली वहिनी. पाणी पण गेलं वाटते. काय खरं नाही आता हरभऱ्याचं. पाहू आता गणेश भाऊला मागून पाणी गेलं तर ठीक. आता काय होईल तर होईल. इरकड पाहू आता, चक्कर मारू काय होते काय नाही. विहिरीचं पाणी तर लय खरी खाली गेलं. फेका तुम्ही. झालं का नाही फेकणं? बस झालं. चला जेवण करून घेऊ. हा व्हा तुम्ही. हा व्हा की पुढं. या लवकर. हो हो. का हो? ते हरभरा सुकून चाललाय ना. काय करते मग आता? काय आपण एक दोन पाणी द्यायला लागते. पाणी संपलं नाही तिचं. त्या गणेश भाऊला विचारून बघा की. ते कुठं देतात आपल्यासारख्या गरीबाला पाणी. एकदा विचारलं काय जाते. पाहू जेवण आधी. जेवण झाल्यावर पाहतो मी. बर. बरं करा तुम्ही जेवण. मी येतो गंधाची इकडून. हो हो. जेवण झालं की तेवढं टाकता. बर. हो येतो मी बाकी. हा लवकर या. हो हो. श्याम्या काय आलं गड्या? औरत नाही काम असेल काही का वगैरे कामाचं काहीच नाही. हा आहे का तुम्ही? अरे राम राम हो. राम 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 राम. या बरा मारला ते सर. काम होतं जर काय म्हणतो सांगा. पाणी पाहिजेच होतं हरभऱ्याला 2 दिवस. हरभऱ्याला पाणी पाहिजे. हो. अरे त्या पहिलं ते पाणी कमी आहे, पावसाळा कमी आहे, हिरीला काही पाणी पाहिजे तसं नाही. तुमच्याकडे काय शाश्वती नाही वाटते पाणी द्यायची? नाही ना, काहीच नाही. ड्रिप स्प्रिंकलर काहीच नाही वाटते ना? नाही काहीच नाही ना. हिरी बी खाली गेली. काय राजा मागं तुम्हाला PM किसान PMSY मध्ये अर्ज करा म्हटलं होतं ड्रिपसाठी स्प्रिंकलरसाठी. केला नव्हता वाटते? नाही नाही आम्ही नव्हता केला. ते कुठं आमच्या गरीबासारख्याला योजना भेटतात. काय राजा सरकारच्या तर गरीबासाठीच योजना आहे तो सगळ्या. हा कसं करतात बरं ते? काय ते आपला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जायचं हां. किंवा आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाचा संपर्क साधायचा. हो का? बस त्याला म्हणायचं बा आम्हाला ड्रिप स्प्रिंकलर काय घ्यायचं तुम्हाला ते विषय टाकायचा त्याच्याकडे. हां हां. त्या योजनेची पुरेपूर माहिती तुम्हाला कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी देते.
येते का पण ते? बिलकुल महाडीबीटीचं पोर्टल आहे कृषी विभागाचं. हां. महाराष्ट्र सरकारनं सध्या लॉन्च केलेलं 3-4 वर्ष झाले. हो का? त्या महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करायची. त्याच्यानंतर 7/12/18 आधार कार्ड अकाउंट नंबरची झेरॉक्स त्याच्यावर अपलोड करून 4-8 दिवसात डबल तुम्हाला मेसेज येते की तुमचा नंबर लागला. लकी ड्रॉ पद्धत असते. आपल्या वर्षी मग ते असे पिंक कलर वगैरे हे ते नाहीत ना? त्याच्यात तुम्हाला काय जवळजवळ 80% अनुदानावर स्प्रिंकलर भेटते. हो का? हां 80% अनुदानावर स्प्रिंकलर म्हणजे जवळजवळ फुकट स्प्रिंकलर भेटून राहिले. अरे बाप. हां तुम्ही ते पाठपुरावा करून घ्यायला पाहिजे राजा. आपल्या वरात संत्रा आहे त्याला मग आपल्याला ठिबक बी नाही ते. मग ठिबक PMSY मध्ये जवळजवळ 80% अनुदानावर भेटते. त्याचा अर्ज केला नाही वाटते गेल्या वर्षी. मग नाही त्याचा बी मी अर्ज केले त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं राजा करा म्हणून अर्ज. ते आता मला वाटलं, मला माहिती नव्हती ना त्याची. आता पाणी खाली गेलं म्हणलं चला आता बायको म्हणे एकदा गंधाला विचारून पाय, हां 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 म्हणून आलतो इथं. अरे काय राजा जवळजवळ आता 6 महिन्याच्या आधी मी PM कुसुम सोलरमध्ये अर्ज केला होता. 6-7 महिने झाले. हो का? त्यात मी सोलर 90% अनुदानावर भेटले. सोलरचं काय राजा क्षमा त्या DP पेक्षा तो सोलर घ्यायला पुरलं रे. हो का? येते लाईन 10 मिनिटं थांबते अजून चालली जाते. त्यातनी दिवसभर लाईन भेटून नाही राहिली. हो. रात्रीचंच पाणी द्यायचं काम पडून राहिलं. त्याच्यापेक्षा PM कुसुम सोलरमध्ये जी प्रधानमंत्रीची स्कीम आहे सोलरसाठी त्याच्यात एखादी अर्ज करून तू सोलरच घेणार तुझ्या विहिरीवर. चालते तसं करावं लागेल मग. सोलर घ्यावं लागेल. हां सोलरच घे. बरं. सोलरच बरं राहील DP पेक्षा. जवळजवळ 8-10 घंटे सोलरचं पाणी चालते दिवसभर. हो का? या लाईनचं कसं आहे रात्रीची राहते कधी राहत नाही. रात्री बेरात्रीचं पाणी द्यावं लागते. हो. त्याच्यापेक्षा सोलरच घे. प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना आहे कॅम्प्युटरवर. हो. त्यातली एक ॲप्लिकेशन टाकून दे तू फॉर्म. आणि ते घेऊन घे. तुला 4-6 महिन्यात येऊन जाते सोलर. DPच्या काही नादी लागू नको गड्या. चालते तसं करावं लागेल मग. क्लिंकर असतील तर द्या ना मग एक्स्ट्रा. तिथे 3-4 स्प्रिंकलर आहेत गड्या घेऊन जाय वाटल्यास. पण उद्या आणून दे मला. उद्या काम आहे. चालते ठीक आहे मग. आज रात्रभर पाणी देतो मी. 4 महिन्याच्या आधी तुला स्प्रिंकलरसाठी अर्ज कर म्हटलं होता. घेतला नाही का तो स्प्रिंकलर? नाही ते फॉर्म नाही भरला आपण. काहून रे? माहितीच नव्हती अशी तुमची, म्हणजे सांगणार कोण नव्हतं ना. असं काय आहे त्या PMSY मध्ये आपल्या तालुका कृषी अधिकारी संपर्क साधला असता किंवा आपल्या गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्याच्याशी संपर्क साधला असता तुला स्प्रिंकलरची पुरेपूर माहिती भेटली असती. नाही आता करतो. आता अर्ज भरतो ते स्प्रिंकलर घेतो. बरोबर. तुला सांगतो ना मी महाडीबीटीचं एक पोर्टल आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं. त्याच्यावर महाडीबीटीच्या पोर्टलवर ॲप्लिकेशन करायची. जवळजवळ 80% सबसिडी आहे त्यातली. हो का? हां म्हणजे कमी पाणी जरी असलं तर स्प्रिंकलर आणि ड्रिपच्या भरोश्यावर आपल्या पिकाची जोपासना कमी पाण्यात आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारनं जास्त जोर लावला त्या. बरोबर आहे. चालते बरं मग मी स्प्रिंकलर नेतो. बरोबर. उद्या आणून देतो. हो उद्या आणून दे. पण हो या मग या. हो हो. अजून आले नाहीत ना माही. येतील ना. आपण काहीतरी काम करून तर कापले होते ना. बरं ते आले दादा. काय झालं पाण्याचं? कशाचं काय पाण्याचं? हे स्प्रिंकलर दिली त्यानं. ते म्हणत की आपण जे पाणी देतो ना हां चुकीचं देतो. चुकीचं? हां स्प्रिंकलरनं दिलं तसं कमी पाण्यात जास्त वार होते. तर आता आपण स्प्रिंकलर लावू हां हां. आणि ठिबक आणायला लागते म्हणत. तर त्या सर्व स्कीमा आपण अप्लाय करू. नंतर पाणी कमी लागते आपल्याला. पाणी कमी लागते का? हां चला आता लाईन आली हो की एवढं लावून टाकू. बरं ये इकडं. चला. आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अशा काही 4-5 योजना आहेत की ज्यामुळे अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी हा समृद्ध करण्याचा प्रयत्न आपलं महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यातील योजना सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की PMSY प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना की ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला स्प्रिंकलर आणि ड्रिपवर जवळजवळ 80% अनुदान दिले जाते. दुसरी योजना प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना म्हणून आहे ज्यात जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला 90% अनुदान दिले जाते. आणि अजून सांगायचं झालं तर MREGS म्हणजे रोजगार हमी योजना त्याच्या अंतर्गत जवळजवळ एका लाभार्थ्याला 4 लाख रुपये विहीर खोदण्यासाठी दिले जातात. आणि महाडीबीटी पोर्टल असा एक महाराष्ट्र सरकारनं आपल्या सध्या चालू केलेला आहे की त्या पोर्टल अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला काही कळत पण नाही त्या पण शेतकऱ्याला त्या पोर्टलवर ॲप्लिकेशन टाकण्यासाठी सोयीचं जाते. त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रिंकलर घ्यायचा असला किंवा ड्रिप घ्यायचं असलं
तर साध्या साध्या काही तरतुदी आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला हाच उद्देश आहे की जेणेकरून सध्या जसं की वातावरणात भरपूर चेंजेस आलेले आहेत. कधी भरपूर पावसाळा पडतो तर कधी पावसाळाच पडत नाही. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी कोरडवाहू शेती आहे आपल्या महाराष्ट्रभर. तर हे जे महाराष्ट्र सरकारनं जे योजना लॉन्च केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रभर, त्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा समृद्ध होण्यास मदत होते. तर माझ्या हात जोडून सगळ्याला हीच विनंती आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की या योजनेत भरपूर असा सहभाग नोंदवून आपापल्या हिताच्या गोष्टी करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद.